आप्पे टम्म फुगलेले आणि आतून स्पंजी होत नाहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण टम्म फुगलेले आणि मस्त आतून स्पंजी असे रवा आप्पे पाहणार आहोत. नमस्कार, मी दमयंतीज किचनमध्ये तुमचे स्वागत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रवा आप्पे बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये आपल्याला 2 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. दही घातल्याने आपले जे आप्पे आहेत त्यातून त्याला छान अशी जाळी तयार होते, स्पंजी होतात आणि खायला देखील छान असे आंबूस लागतात. तर इथे मी 4 चमचे दही आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर खूप सारं पाणी एकदाच घालायचं नाही, थोडं पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करायचं. तर इथे मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीने 2.5 वाट्या याच्यामध्ये पाणी घातलं आणि घट्टसर असं याचं पीठ मळून घेतलं. तर पीठ फार घट्ट ठेवायचं नाही, मध्यम घट्ट ठेवायचं. पिठाच्या कन्सिस्टन्सीवर पण असतं की आपले आप्पे फुलतील की नाही. तर असं मध्यम घट्ट पीठ ठेवायचं आणि दही घातल्याने आप्प्यांना आपल्या छान अशी जाळी तयार होते. तर एक 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, हिरवी मिरची घालायची. तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या घालू शकता, गाजर किंवा शिमला मिरची हे ॲड करू शकता. तर इथे मी कांदा टोमॅटोच घातलेला आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व बारीक चिरून घ्यायचं आणि हे जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं त्याच्यात हे घालून घ्यायचं. तर पीठ भिजवल्याने काय होतं, त्याच्यात दही असल्यामुळे हा रवा आहे ना तो छान फुलतो आणि याला दह्यामुळं जाळी पडण्यास छान मदत होते. तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार 1.5 चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. तुम्ही इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. तर आता आपल्याला आप्पे पात्रा गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर बनवून घेतले ते सर्व बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बॅटर घालताना खूप थोडं घालायचं नाही, छान असं व्यवस्थित भरून घालायचं, म्हणजे आपले आप्पे आहेत ना ते छान फुलतात आणि छान असे स्पंजी होतात. तर आता हे आपण घालून ठेवले, 3-4 मिनिटे याला छान शिजवून घ्यायचं. तर आप्पे शिजत आहेत तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवू. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून मिक्सरला सुरुवातीला असंच फिरवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी याची चटणी बनवून घ्यायची. तर एक 3-4 मिनटं झालेले आहेत. पहा आपले आप्पे किती टम्म फुगलेले आहेत. आता आपल्याला हे पलटून घ्यायचे आणि खालच्या बाजूने देखील 3-4 मिनटं छान असे शिजवून घ्यायचे. पहा आप्पे कसे मस्त फुललेले आहेत. दही घातल्याने हे आपले आप्पे जे आहेत ते खायला देखील छान चविष्ट होतात आणि खूप छान असे फुलतात. तर दही हे एक साहित्य आहे जे घातल्याने आप्पे मस्त असे फुलतात पण आणि आतून स्पंजी होतात. तर आप्पे आपण पलटून घेतलेले आहेत. खालच्या बाजूने देखील 3-4 मिनटं आपण हे शिजवून घेऊ. तर परत त्याला पलटून झाकण ठेवून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरच हे शिजवून घ्यायचे. तुम्ही गॅसची फ्लेम फार हाय ठेवू नका, नाही तर आप्पे मधल्या बाजूचे आप्पे जळू शकतात. तर लो फ्लेमवर ठेवून, मीडियम लो फ्लेमवर ठेवूनच आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे. तर पहा आपली चटणी देखील बनून तयार आहे. आपण याला मोहरीची फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी एका फोडणीच्या पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि थोडी मोहरी घालून ही आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे गॅसवर आणि नंतर त्या चटणीमध्ये घालून घ्यायचे आहे. तर आपले आप्पे देखील आता मीडियम टू लो फ्लेमवर खालच्या बाजूने देखील छान झालेले आहेत आणि आपली मोहरी देखील व्यवस्थित तडतडलेली आहे. ती आपण चटणीमध्ये घालून घेऊ. तुम्ही चटणीमध्ये ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घालून देखील ही चटणी बनवू शकता. त्याच्यामध्ये थोडी हरभऱ्याची डाळ 1 चमचा भिजून घातली तर चटणी आणखीन चविष्ट होते. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ही चटणी बनवू शकता. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरा. तर आता आपण मोहरी देखील याच्यात घालून घेतलेली आहे आणि आपली आप्प्यावर खाण्यासाठी छान अशी नारळाची चटणी देखील बनवून तयार आहे. 3-4 मिनटं झालेली आहेत आणि आपले आप्पे खालच्या बाजूने देखील छान फुललेले आहेत. हे आपण काढून घेऊ आणि राहिलेले मिश्रणाचे देखील अशाच पद्धतीने आप्पे बनवून घेऊ. सुरुवातीला आप्पे पॅन थोडा गरम झाला होता, त्याच्यामुळे मधले आप्पे थोडेसे खरपूस शिजले आहेत. तर गॅसची फ्लेम हाय न ठेवता मीडियम टू लो फ्लेमवरच आप्पे शिजवून घ्यायचे. याने हे छान फुलतात पण आणि आतून देखील मस्त असे
स्पंजी होतात आणि व्यवस्थित शिजतात. तर पहा आप्पे किती टम्म फुगलेले आहेत. मी दुसरी बॅच देखील बनवून घेतलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही आप्पे करून पहा. पहिल्याच प्रयत्नात ते नक्कीच परफेक्ट होतील. तर दही घालायचं आहे. दही घातल्याने आप्पे खायला देखील छान होतात आणि ते छान फुलतात पण. तर पहा दुसरी बॅच देखील मी बनवून घेतली आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो होती. तर सर्व आपले आप्पे खालच्या बाजूने अगदी छान असा सुरेख याला सोनेरी रंग आलेला आहे. अशा पद्धतीने हे आप्पे नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच झटपट सोप्या रेसिपीसाठी दमयंतीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.